नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे AA CCC या ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये कॅटेगरी वाइज किती ऑल इंडिया रँक आणि किती स्कोर वरती देखील विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, या ठिकाणी बघूया आपण लास्ट इयरला 2024 मध्ये ओके AA CCC चा काय कट ऑफ होता BMS गव्हर्नमेंट कॉलेज साठी। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी वाइज ओपनचं दिलंय, ओबीसीचं दिलंय, ईडब्ल्यूएचचं दिलंय, एससीचं दिलंय आणि एसटीचं दिलंय। तर राऊंड 1 चा क्लोजिंग जर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर स्कोर होता 508 ओपन कॅन्डिडेट साठी आणि ऑल इंडिया रँक 79147 वरती काय झालेली अलॉटमेंट झालेली। इकडे जर बघितलं राऊंड 2 साठी तर 593 या स्कोर वरती आणि जो स्कोर होता ऑल इंडिया रँक होता बघा 85613। राऊंड 3 मध्ये तेच 586 गेले आणि जी या ठिकाणी अलॉटमेंट झाली बघा गव्हर्नमेंट कॉलेज साठी ती रँक होती 93519। ओबीसी जर बघितलं तर स्कोर होता 595, रँक होती या ठिकाणी तुमची 83071 ओके। राऊंड 2 साठी 591 स्कोर होता, राऊंड 3 साठी 583 होता। हे राऊंड 1 चे, राऊंड 2 चे, राऊंड 3 चे AA CCC चा हा कट ऑफ आहे मित्रांनो लास्ट इयर 2024 चा। तुम्हाला या ठिकाणावरून एक अंदाज येऊन जाईल तुमचा 2025 मध्ये नंबर लागू शकतो का नाही लागू शकत। AA CCC मधून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राऊंडला किती एसएमएल किती स्कोर असायला हवा व हे सगळ्या गोष्टी तुम्हाला यामधून कळत असतील। ईडब्ल्यूएस साठी मित्रांनो 592 पहिल्या राऊंडचा स्कोर, दुसऱ्या राऊंडचा 585 आणि तिसऱ्या राऊंडचा 586 या स्कोर वरती काय झालेली अलॉटमेंट झालेली। एससी साठी मित्रांनो 478 स्कोर वरती ओके, राऊंड 2 ला 472 आणि राऊंड 3 ला 468। एसटी साठी मित्रांनो 434 वर अलॉटमेंट झालेली पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला एसटीच्या कॅन्डिडेटला 434 आणि तिसऱ्या राऊंडला 428 एवढ्या स्कोर वरती काय झालेलं आहे अलॉटमेंट झालेलं आहे। मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर खूप जास्त AA CCC मधून गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ जातो या ठिकाणी ओके। तर तुम्हाला एक अंदाज आला असेल, तुम्ही जर AA CCC चं रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचं जर ऑल इंडिया रँक तुम्ही यासोबत जर मॅच केलं तर तुम्हाला एक अंदाज आला असेल आपला नंबर देखील कुठे लागू शकतो, कोणत्या कोर्स साठी लागू शकतो ओके। म्हणजे कशामधून लागू शकतो, AA CCC मधून लागू शकतो का 85% कोटामधून लागू शकतो, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अंदाज आला पाहिजे। जर तुम्हाला 85% कोटातून जर जाणून घ्यायचंय तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो, कोणत्या कोर्स साठी लागू शकतो, कोणत्या कॉलेज साठी लागू शकतो, तर मित्रांनो अशी लिस्ट असते बघा आपली जी यामध्ये दिली, त्यामध्ये तुमचं क्लोजिंग एसएमएल दिलं असतं बघा ओके। सर्वप्रथम कॉलेजचे नाव दिलेले असतात, ते कॉलेज किती एसएमएल वरती भेटताय, किती ऑल इंडिया रँक वरती भेटताय बघा। तुम्ही जर बघितलं तर पहिली जी सॉर्टिंग केली आपण 126 302 314 462 466 555 म्हणजे जसं जसं आपण खाली जातो या ठिकाणी काय होतं तुमचा एसएमएल वाढतो, जसं जसं खाली जातोय रँक वाढते, त्या बेसिसवर आपण काय म्हणून देतो मित्रांनो लिस्ट म्हणून देतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जातो महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो। जर माहिती आवडली असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या मित्रांना शेअर करायचं। भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।